नमस्कार. एका सोशल मीडिया अकाउंटवर बंदी येते. तसं बघायला गेलं तर ही एक अगदी सामान्य घटना वाटू शकते. पण ह्याच एका घटनेमुळे महाराष्ट्रातल्या काही अत्यंत गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची नाही, तर एका दाबून टाकलेल्या आवाजाची आहे. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की एका व्यक्तीचं सोशल मीडिया अकाउंट बॅन होणं ही इतकी मोठी गोष्ट का आहे? म्हणजे हे फक्त ऑनलाईन स्वातंत्र्याबद्दल आहे की याच्यामागे बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि व्यवस्थेवरचा राग अशा खूप मोठ्या गोष्टी लपलेल्या आहेत? चला जरा खोलात जाऊन बघूया की नेमकं काय आहे हे प्रकरण. या सगळ्या चर्चेची सुरुवात होते प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांच्या एका लोकप्रिय इन्स्टाग्राम अकाउंटवरून. झालं असं की या अकाउंटवर अचानक बंदी घालण्यात आली आणि या एका घटनेनं अनेक वादविवादांना तोंड फोडलं. प्राध्यापक कांगणे या घटनेकडे एका इशाऱ्यासारखं बघतात. त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा व्यवस्थेवर प्रश्न विचारणारा एक आवाज दाबला जातो तेव्हा इतरांनी गप्प बसावं, हा त्यामागचा एक छुपा संदेश असतो आणि ते स्वतःला या साखळीतला पहिला बळी मानतात. आता ही घटना फक्त एका अकाउंटपुरती मर्यादित राहत नाही. ती थेट आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कावरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते. या संपूर्ण वादाचा घटनात्मक आधार आहे आपल्या भारतीय संविधानातलं कलम 19. हे कलम प्रत्येक नागरिकाला आपलं मत मांडण्याचा, भाषण आणि अभिव्यक्तीचा अधिकार देतं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला व्यवस्थेवर प्रश्न विचारण्याचा हक्क देतं. इथे ना आपल्यासमोर दोन वेगवेगळी चित्र उभी राहतात. एकीकडे आहे संविधानाने दिलेला स्वातंत्र्याचा आदर्श, जिथे आपण आपले विचार मोकळेपणाने मांडू शकतो, आणि दुसरीकडे आहे कथित वास्तव, जिथे आवाज दाबले जात असल्याचा आणि अभिव्यक्तीला एका पिंजऱ्यात बंद केल्याचा आरोप होतोय. स्रोतानुसार असं म्हटलं गेलंय की जेव्हा प्रश्न विचारणारे आवाज शांत होतात तेव्हा देशातल्या खऱ्या आणि वेदनादायी समस्यांकडे दुर्लक्ष होतं. यातल्याच दोन मोठ्या समस्या म्हणजे तरुणांमधली प्रचंड बेरोजगारी आणि आपल्या शेतकऱ्यांची दुर्दशा. हा आकडा बघा, 2,97,000. हो, बरोबर ऐकलत. महाराष्ट्रातल्या सरकारी खात्यांमध्ये एवढ्या जागा रिकाम्या आहेत असे एक अंदाज सांगतो. आता विचार करा, नोकरीची वाट बघणाऱ्या लाखो तरुणांच्या मनात काय भावना असतील. ही फक्त एक संख्या नाहीये, ही त्यांची निराशा आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास किती खडतर झालाय हे यातून अगदी स्पष्ट होतं. आधी शिक्षणासाठी वाढणारी फी, मग परीक्षांमध्ये होणारा भ्रष्टाचार, त्यानंतर नोकर भरतीसाठी वर्षानुवर्ष वाट पाहणं, आणि या सगळ्याविरुद्ध आवाज उठवला तर पोलीस केसेसची भीती. या चक्रात अनेक तरुण अडकून पडले आहेत. आता आपण आणखी एका गंभीर समस्येकडे वळूया. स्रोतामध्ये सांगितलेली एका शेतकऱ्याची ही हृदयद्रावक कहाणी आपल्याला वास्तवाची एक मोठी जाणीव करून देते. पण एका क्षणात सगळं काही बदलतं. अवकाळी पाऊस येतो, बाजारभाव कोसळतात आणि त्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरतं. डोळ्यासमोर पीक उद्ध्वस्त होतं आणि तो कर्जाच्या खोल दरीत ढकलला जातो. आणि या कथेचा शेवट अत्यंत दुःखद आहे. या व्यवस्थेमुळे एका माणसावर काय वेळ येते याचं हे एक दाहक उदाहरण आहे. आणि मग हे वाक्य समोर येतं, व्यवस्थेमुळे मरू नका. ज्या व्यवस्थेमुळे तुम्हाला मरण्याची इच्छा झाली ती व्यवस्था मिटवून मरा. हे खूपच शक्तिशाली आणि खरं सांगायचं तर अस्वस्थ करणारं वाक्य आहे. पण हेच वाक्य अनेकांच्या मनात जो व्यवस्थेबद्दलचा संताप आहे, जी निराशा आहे, ती नेमकेपणानं मांडतं. तर या सगळ्या आव्हानांना तोंड देताना पुढे काय करायचं यावर स्रोत तरुणांसाठी एक स्पष्ट संदेश देतो. या आव्हानांवर मात करण्यासाठी प्राध्यापक कांगणे तरुणांना एक 4 सूत्री मार्ग दाखवतात. हा फक्त निषेधाचा मार्ग नाहीये, तर स्वतःची ओळख निर्माण करून, राजकीय गुलामगिरी नाकारून आणि जबाबदारीची मागणी करून स्वतःला सक्षम करण्याचा हा एक मार्ग आहे. स्रोतानुसार अंतिम ध्येय हे समाजात फूट पाडणं नाही, तर विचारांच्या आधारावर एकत्र येणं आहे. ही एक वैचारिक लढाई आहे असं म्हटलंय. ही लढाई धोरणांविरुद्ध आहे, कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही. आणि याची प्रेरणा शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक सुधारणेच्या समृद्ध वारसातून घेतली आहे, जिथे सत्य आणि समानतेला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. सत्य परेशान होऊ शकतं, पण पराजित नाही. हे वाक्य एक आशा आणि लढण्याची ताकद देतं. हे त्या विश्वासाला अधोरेखित करतं की शेवटी विजय हा सत्याचाच होतो. आणि शेवटी हाच तो प्रश्न उरतो, व्यवस्थित बदलासाठी नेहमीच क्रांतीची गरज असते
की विचारांच्या उत्क्रांतीतूनही एक सकारात्मक बदल घडवून आणणं शक्य आहे? या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्यालाच मिळून शोधायचं आहे.